नमस्कार, मी सोनाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तर आपण या ठिकाणी कटोरी ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचं ते पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॅटर्न ठेवून कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहिलं, तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा ते पाहणार आहोत। त्यानंतर आपण स्लीव्जला लेस कशा प्रकारे लावतो तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी कटोरीचे पार्ट घेतले आहे, अस्तरची कटोरी आणि ब्लाऊज पीसची कटोरी। तर काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊज पीसच्या कटोरीमध्ये अस्तरची कटोरी ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज पीसचं वरचे पार्ट आणि अस्तरचं एक पार्ट असे दोन पार्ट एका साईडला करायचे आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे। तर हे आपलं ब्लाऊज पीसचं आणि हे एक अस्तरचं, अशा प्रकारे आपण हे दोन्ही पार्ट वेगळे केले। आता हे दोन्ही पार्ट आपण वेगळे केले तर आपल्या हे दोन्ही साईडची कटोरी अगदी बरोबर आहे। आता आपण या ठिकाणी कटोरीला स्टिच करून घेणार आहोत। अगदी पाव इंचच्या अंतरावर आपल्याला कटोरी स्टिच करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडच्या कटोरी स्टिच करून घेणार आहे। व्हिडिओ जरा मोठा झाला असता म्हणून मी त्याला थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे। ब्लाऊज स्टिचिंग करण्या अगोदर आपल्याला अस्तरचं स्टिचिंग करणं हे गरजेचं असतं, कारण आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो डायरेक्ट जर का आपण ब्लाऊज स्टिच करायला घेतलं तर आपलं अस्तर जागेवरनं सरकतं आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही। बऱ्याचशा जणांना कटोरी ब्लाऊजची फिनिशिंगही येत नाही व्यवस्थित, तर त्यांनी अशा प्रकारे जर का ब्लाऊज स्टिचिंग केले तर त्यांच्या ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येणार आहे। आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करताना अर्धा इंचचं मार्जिन घेतलं होतं एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसला, तर ते आता आपण या ठिकाणी अशा प्रकारे अस्तर जॉईन करून कट करून घेणार आहोत। आता आपल्याला कटोरीचे साईड पार्ट स्टिच करायचे आहेत। ज्या पद्धतीने आपण कटोरीला स्टिचिंग केली त्याच पद्धतीने आपल्याला साईड पार्ट पण स्टिच करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपण साईड पार्ट घेतले आहेत, जे कटोरीला ज्या साईडला आपण जॉईन करतो ती साईड आता आपल्याला स्टिच करायची आहे। तर अशा पद्धतीने ब्लाऊज पीसला मी दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलं। आता त्यामध्ये अस्तर ठेवायचं अशा पद्धतीने व एक पोर्शन ह्या साईडला ठेवायचं। तर अशा पद्धतीने आपले फ्रंट पार्टचे दोघं पार्ट रेडी होतील। तर या ठिकाणी पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। स्टिचिंग करताना लक्षात ठेवायचं की पाव इंचानेच आपल्याला मार्जिन घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण पाव इंचाने मार्जिन घेऊन घेणार आहोत। अशा पद्धतीने जर का तुम्ही स्टिचिंग केली तर तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करायला खूप सोपं जाणार आहे आणि तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगही छान येणार आहे। अगोदर जर आपण अस्तर स्टिचिंग केलं तर आपल्या ब्लाऊजमध्ये अस्तर जे आहे ते सरकत नाही आणि ब्लाऊजमध्ये अस्तरच्या ब्लाऊजमध्ये जो झोळ येतो तो येत नाही। बऱ्याचशा जणांना जर अस्तरचं ब्लाऊज स्टिच करतात तर त्यांचं ब्लाऊज असं फुगीर दिसतं, म्हणजेच ते अस्तर व्यवस्थित जॉईन होत नाही म्हणून आपलं ब्लाऊज ते असं फुगीर दिसतं। तसं दिसायला नको म्हणून अगोदर अस्तर व्यवस्थित आपण स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पीस आणि अस्तर अगदी स्ट्रेट होऊन जातं आणि आपल्याला अस्तर स्टिच करताना कळतं की हे फुगीर आहे की नाही। परत जर का तसं वाटलं तर आपण शिलाई उसवून ते परत व्यवस्थित करू शकतो। तर आता आपण साईड पार्ट झाले, आता आपण क्रॉस पट्टी स्टिच करणार आहोत। ज्या पद्धतीने आपण कटोरी व साईड पार्ट केलं त्या पद्धतीने हे नाही करायचं, याला उलट्या साईडने आपल्याला स्टिच करायचं आहे। तर मी अशा पद्धतीने ठेवून त्याला उलटा केला आणि आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपल्याला दोघं पार्ट स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करून झाल्यावर आपल्याला क्रॉस पट्टी ही सरळ करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्टी सरळ करायची आहे आणि ज्या साईडला आपली शिलाई आहे त्या साईडला अस्तरवर आपल्याला एक दाबटीप घ्यायची आहे। अस्तरच्या साईडने मी एक दाबटीप घेत आहे, म्हणजेच आपली शिलाई पण त्यामध्ये खालच्या साईडने स्टिच होत आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला दाबटीप देऊन घेणार आहोत दोघं क्रॉस पट्ट्यांना। तर या ठिकाणी आपली दाबटीप देऊन झाली आहे। आता आपल्याला क्रॉस पट्टी सरळ करायची आहे व्यवस्थित आणि उरलेलं जे
कापड असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं असेल, जे एक्स्ट्राचं कापड असेल ते आता आपल्याला ब्लाऊज पीसचं कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली क्रॉसपट्टी पण फिनिशिंगमध्ये तयार होते। तर अशा प्रकारे आपलं अर्धा इंचचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तो आपण कट करून घेत आहोत। या ठिकाणी बघू शकता किती छान अशी क्रॉसपट्टी आपली तयार झाली आहे फिनिशिंगमध्ये। अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे क्रॉसपट्टीचं पण। ब्लाऊज जर सुरुवातीला जर छान फिनिशिंगमध्ये स्टिच झालं तर पूर्ण ब्लाऊज छान येतं, फिनिशिंग पण छान दिसते ब्लाऊजची। आता आपण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कसं स्टिच करायचं ते बघणार आहोत। आत्तापर्यंत आपण अस्तर कसं स्टिच करायचं ते पाहिलं। आपण अस्तर अगोदर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेतलं आहे, तर आता यानंतर आता ब्लाऊज पीस आपण स्टिच करणार आहोत, म्हणजेच ब्लाऊजचा आपण फ्रंट पार्ट स्टिच करणार आहोत। आता त्यामध्ये आपण साईड पट्टी घेतली आहे, कटोरी आणि क्रॉसपट्टी, हे तिघं पार्ट जॉईन करून आपला फ्रंट पार्ट तयार होतो। तर या ठिकाणी आपल्याला अगोदर कटोरीला टक्स द्यायचा आहे, तर अशा पद्धतीने तिला फोल्ड करायची। अगदी कटोरीचे दोघं पॉईंट बरोबर यायला पाहिजे। जर का तुमची कटिंग व्यवस्थित झाली असेल तर तुमचे कटोरीचे दोघं पॉईंट बरोबर येतील। आता आपण कटोरीला टक्स देऊन घेत आहोत। 3 इंचावर मी या ठिकाणी कटोरीला टक्स देणार आहे। यामध्ये आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे। खालच्या साईडने ज्या वेळेस आपण कटोरी जॉईन करू क्रॉसपट्टीला त्यावेळेस आपलं अर्धा इंच मार्जिन खाली जाणार आहे, म्हणून मी या ठिकाणी 3 इंचाचा टक्स दिला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला टक्सवर शिलाई लावून घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्याला डबल स्टिच करायचं आहे कटोरीचं। जर का तुम्ही सिंगल स्टिच केलं तर ते शिलाई उसवू शकते। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी डबल स्टिच करायचं आहे। या ठिकाणी किती छान असा पप आपल्या कटोरीला आला आहे, खूप छान असं पप आला आहे कटोरीला। तर आता आपल्याला साईड पार्ट कसा जोडायचा ते बघणार आहोत। साईडचा पार्ट जोडण्यासाठी आता आपल्याला कटोरी त्याच्यावर ठेवायची व त्याचे दोघं पॉईंट जॉईन करायचे आणि मग अर्धा इंचने आपल्याला स्टिच करायचे आहे, म्हणजे आपण स्टिचिंगला अर्धा इंचची मार्जिन देणार आहोत। अर्धा इंचाची मार्जिनवर आपल्याला पूर्ण कटोरी स्टिच करून घ्यायची आहे। कटोरी स्टिच करताना आपल्याला अजिबात ती खेचायची नाही आहे, नाहीतर आपल्या कटोरीला फिनिशिंग येणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला कटोरी स्टिच करून घ्यायची आहे। ब्लाऊज स्टिच करताना प्रत्येक वेळेस आपल्याला अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे। अर्धा इंचापेक्षा कमी मार्जिन ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस घ्यायची नसते। या ठिकाणी आपल्या कटोरीला छान असा पप आला आहे, तर आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवून तिला स्टिच करून घेणार आहोत। क्रॉसपट्टीची शिलाई आतल्या बाजूला कशी येईल ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी अशा पद्धतीने ब्लाऊजला फोल्ड करायचं आहे। तर इथं आपण वरच्या साईडने तर खालीपर्यंत गोल राऊंड करत आणायचं आहे ब्लाऊजचा आणि क्रॉसपट्टीमध्ये त्याला ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने दोघं क्रॉसपट्ट्या मिळून आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत। क्रॉसपट्टीला आपण डबल स्टिच करून आता ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आपण ओपन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने क्रॉसपट्टीच्या आतमधून आपण ब्लाऊजचा फ्रंट पार्ट ओपन करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपली शिलाई अंडरग्राऊंड झाली आहे, आपली शिलाई आतल्या बाजूला दिसत नाही आहे आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगही छान आली आहे। तर अशा प्रकारे मी दुसरा पार्ट पण तयार करून घेतला होता। तर आता आपण स्लीव्जला लेस कशा पद्धतीने लावायची ते मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी मी स्लीव स्टिच करून घेतली आहे, पण आपल्या स्लीव्जला या ठिकाणी कॉन्ट्रास्टमध्ये लेस दिलेली आहे। तर ही कॉन्ट्रास्टमध्ये लेस दिली आहे आणि आपला थ्रेड जो आहे तो पांढऱ्या कलरचा आहे। तर यावर कॉन्ट्रास्टमध्ये थ्रेड चांगला दिसणार नाही, त्यासाठी आपण मॅचिंग कलरचा थ्रेड या ठिकाणी यूज केला आहे आणि मॅचिंग कलरच्या थ्रेडने आपल्या
लेसला खूप छान फिनिशिंग येणार आहे आणि दिसणारही नाही की आपण त्याला स्टिच करून घेतलं आहे, कारण ज्या कलरची आपली लेस आहे आपण त्याच कलरचा थ्रेड यूज केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं फ्रंट पार्टची स्टिचिंग व स्लीव्सला लेस कशा पद्धतीने स्टिच करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर या ठिकाणी आपली स्लीव्स पूर्ण झालेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्लीव स्टिच करू शकतात। खूप छान असं फिनिशिंग आलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा। पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।